काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी। छत्रपति शिवराय अगर तुम होते तो हम सब की सुन्नत होती थी। कुठेतरी एखाद्या बुरख्यामध्ये अडकून आपण पडलो असतो, कुठेतरी एखाद्या दुश्मनाच्या सैतानाच्या तावडीमध्ये आपल्याला जावं लागलं असतं आणि तुम्हाला आम्हाला गावामध्ये सप्ते गावामध्ये कीर्तन जर करायचे राहिले असते गड्या, त्या सैतानाच्या जवळ जावं लागलं असतं, त्या खानाच्या जवळ जावं लागलं असतं आणि त्या खानाला विचारावं लागलं असतं, खान साहेब ताकद लागायची बोलायला, दरबारामध्ये जावं लागलं असतं, खानाला विचारावं लागलं असतं, खान साहब हमें हमें हमारे गांव में सप्ताह करने की इजाजत चाहिए। आणि त्याने विचारलं असतं आपल्याला ये सप्ताह यानी क्या, त्यावेळेस सांगावं लागलं असतं भगवान की कथाएं की जाती है, भगवान के गुणानुवाद गाए जाते हैं, भगवान को रिझाया जाता है, उसे सप्ताह कहते हैं। आणि त्याने जर परवानगी दिली असती तर आपल्याला सत्य करता आले असते, नाही तर सत्य करता आले नसते गड्या। आपल्यावरती छत्रपती शिवरायांचे एवढे उपकार आहे, एवढे उपकार आहे। आपण 2 टाइमचा खातो तो सुखाचा घास, सकाळी उठल्याच्या नंतर आपल्याला डोळ्याने दिसणारा सूर्य, आपल्या डोक्यावरती असणारा फेटा, आपल्या डोक्यावरती असणारी पांढरी टोपी, आपल्या घरातील माय, आपल्या घरादारातील गाई आणि आपल्या कपाळावरती दिसणारा कुंकू जर कुणामुळे सुरक्षित असेल तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांमुळे, दुसरं तिसऱ्या कुणामुळे नाही। जर छत्रपती शिवराय झाले नसते काय अवस्था झाली असती। ऐका, बुलढाणा नावाचा जिल्हा आहे आणि त्या बुलढाणा नावाच्या जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा नावाचं गाव आहे। सिंदखेड राजा नावाच्या गावामध्ये लखुजीराव जाधव नावाचा एक व्यक्ती आहे। त्या लखुजीराव जाधवांच्या पोटी एक कन्या रत्न जन्माला आलं। ऐकागड्या जगाच्या पाठीवरचा पहिला बाप आहे की पोटी मुलगी झाली आणि मुलगी जन्माला आल्याच्या नंतर गावभर हत्तीवरती बसावं आणि गावभर साखर वाटावी। अरे घ्या साखर, मला मुलगी झाली, अरे घ्या साखर, मला मुलगी झाली, मुलगी झाली म्हणून गावभर साखर वाटणारा बाप म्हणजे लखुजीराव जाधव आहे। आणि त्यांच्या पोटी जन्माला आलं कन्या रत्न आहे राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ साहेब। मा जिजाऊ साहेबांनी हळूहळू 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 लहानाचं मोठं व्हावं आणि रोज उठल्याच्या नंतर कानावरती किंचाळ्या पडतायत की आज या ठिकाणी मराठ्यांशी युद्ध झालं, मराठ्यांच्या आया बहिणींची अब्रूची लक्तर तोडल्या गेली, मराठ्यांच्या आया बहिणींची अब्रूची लक्तर वेशीवरती टांगल्या गेली। कानावरती पडणाऱ्या किंचाळ्या, कानावरती पडणारे शब्द आणि ते शब्द ऐकावे, बाबाच्या जवळ जावं, लखुजीरावांना प्रश्न विचारावा, बाबा अहो कुठपर्यंत सहन करायचं स्त्रियांनी? अहो रोज कितीतरी स्त्रियांवरती अत्याचार होतोय, रोज कितीतरी स्त्रियांवरती अन्याय होतोय। अहो आमचे स्त्री, आमच्या हिंदुस्थानातील महिला घराच्या बाहेर निघावं का नाही हा तिच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे। बाबा घराच्या बाहेर निघाल्याच्या नंतर कोणत्या गिधाडा कुत्र्याची नजर पडेल आणि तो गिधाड कुत्रा तिच्या आबरूची लक्तर थोड्या वेशीवरती टांगेल सांगता येत नाही। हा प्रश्न हे रोजचे आवाज आहे। आणि करता करता मासाहेबांचं विवाहाचे योग्य वय व्हावं, मासाहेबांचा विवाह व्हावा आणि विवाह झाल्याच्या नंतर शहाजीराजेंच्या जवळ जावं। मासाहेबांनी प्रश्न करावा, राजे अहो किती दिवस चालणारे अन्याय, किती दिवस चालणारे अत्याचार? अहो कोणतरी आलं पाहिजे जन्माला, कोणतरी त्या अन्यायाला वाचा फोडणारा असलं पाहिजे। त्यावेळेस मासाहेबांनी सांगावं, राजे जर कुणी येणार नसेल जन्माला, जर कुणी आवर घालणार नसेल या गोष्टीला, अवी वाघीण निघल घराच्या बाहेर, ती घेईल आता चमचेर आणि करेल त्या शत्रूचा निपात, लढल त्या संकटाशी एकटी। आणि करता 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 मासाहेबांनी त्या शिवाई आईच्या दरबारामध्ये जावं, जगदंबेच्या दरबारामध्ये जावं आणि त्या जगदंबेला साकडं घालावं। हे शिवाई देवी, काय भवानी, हे जगदंबे, अगं काय एवढी निष्ठूर झालीस? अगं तुझ्याच महाराष्ट्रामध्ये, तुझ्याच हिंदुस्थानामध्ये, त्याच हिंदुस्थानाची स्त्री जर सुरक्षित नसेल, अगं काय अवस्था आहे महाराष्ट्राची। ऐका गड्या, अरे कोपर्डी सारखं हत्याकांड होतंय। ऐका, यज्ञ नावाची 3 वर्षाची मुलगी आहे की ज्या मुलीला बापाला आवाज कसा द्यायचा हे कळत नाही, अरे तिला आईला आई म्हणावं हे नेमकं कुठे आता तरी कळायला लागलं। आणि अशा अवस्थेमध्ये तिच्यावरती अत्याचार व्हावा, तिच्यावरती अन्याय व्हावा, अरे कुठं नेऊन ठेवलं आमचं महाराष्ट्र? अशी अवस्था झाल्याच्या नंतर ती शिवाई आई देव प्रार्थना करावी, हे शिवाई आई दी, हे जगदंबे, अगं काय एवढी क्रूर झालीस, काय एवढी निष्ठूर झालीस? अगं जगदंबे कधीतरी धावून ये आणि या भक्ताचं रक्षण कर। अगं त्या स्त्री जातीचं रक्षण कर, तिचा सन्मान झाला पाहिजे। अगं जगदंबे त्या हिंदुस्थानामध्ये
नारीची पूजा झाली पाहिजे, नाहीतर लोक तुझ्यावरती शिंदोडे उठवायला मोकळे होतील जगदंबे. आणि त्यावेळेस त्या जगदंबेनं माझी जाऊ साहेबांना प्रसाद द्यावा. ऐका गड्या, दिवस उगवला 19 फेब्रुवारी 1630. शिवनेरी नावाचा किल्ला आहे, पुण्याचा परिसर आहे. आणि त्या पुण्याच्या परिसरामध्ये शिवनेरी नावाच्या किल्ल्यावरती रात्री 12-12:30च्या वेळेला विजांचा कडकडाट आहे, ढगांचा कडकडाट आहे, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. आणि अशा आनंदाच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणावरती त्या हिंदुस्थानाचा बाप, त्या महाराष्ट्राचा बाप, त्या मराठ्यांचा बाप जन्माला आला. त्या बापाचं नाव आहे छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. आणि जन्म झाल्याच्या नंतर ऐका काय परिस्थिती आहे, काय लोकांचे वाक्य आहे, लोकांचे उद्गार आहे. अरे किसी के पेट में से पाप पैदा होता था, किसी के पेट में से पाप पैदा होता था, किसी के पेट में से सांप पैदा होता था. लेकिन माँ जिजाऊ ऐसी माँ थी यारो, जिसके पेट में से बापों का बाप छत्रपती शिवबा जन्मा था. आणि काय केलं या बापाच्या बापानं? निघावं घराच्या बाहेर, घ्यावं मावळ्यांना सोबत. ऐका गड्या, जगाच्या पाठीवरती भगवंताला दुधाचा पाण्याचा अभिषेक घालणारे हजारो लाखो राजे जन्माला आले असतील, पण भगवंताला स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालणारा एकमेव राजा जन्माला आला. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या राजानं काय करावं? सगळ्या मावळ्यांना सोबत घ्यावं. मावळ्यांना सोबत घेतल्याच्या नंतर या स्वराज्याची स्थापना करायची. त्या हेतून स्वराज्याची स्थापना करण्याकरता एक 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 मावळा जमा करावा, सोबत मावळे घ्यावे आणि त्या मावळ्यांना मिळून या स्वराज्याची स्थापना करायची. की जे बापाने सांगितलं होतं, प्रतिपश्चंद्र लेखे वर्धिष्णुर विश्ववंदितः शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्रा या राजाचे शिवबा. अरे प्रतिपदेच्या चंद्रकोरी प्रमाणे तुझं स्वराज्य वाढत जावं अशी असणारी राजमुद्रा बापाने सांगितली. आणि ज्या माईने सांगितलं होतं हे हिंदवी स्वराज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा ते पूर्ण करायचंय. म्हणून निघालोय, सगळ्यांना सोबत घ्यावं आणि स्वराज्याची स्थापना करावी. ऐका गड्या, एक लढाई आहे. आणि एक लढाई करत असताना कितीतरी मावळ्यांना प्राणाची आहुती द्यावी लागली, कितीतरी जणांचे प्राण त्या ठिकाणी संपवावे लागले, कितीतरी जणांना त्या स्वराज्याकरता बलिदान द्यावं लागलं. आणि नंतर हे स्वराज्य निर्माण झालं. हे स्वराज्य सहजासहज येणार नाही. झोपल्या काय सांगायचे म्हटलं, सोबत घेतल्याच्या नंतर या स्वराज्याची संस्थापना करायची. ऐका, या हिंदुस्थानामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे काही गडकिल्ले मिळवले आणि छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये छत्रपती शिवराय जर घराच्या बाहेर निघाले नसते तर आपल्याला हे स्वराज्य पाहायला मिळालं नसतं, हा हिंदुस्थान पाहायला मिळालं नसता. सहजासहज मिळालं स्वराज्य नाही. आणि एका गडाकरता कितीतरी खटाटोप करावा लागला. त्यानंतर स्वराज्य निर्माण झालं, त्यानंतर स्वराज्य मिळालं. प्रतापगड नावाचा किल्ला आहे, त्या प्रतापगडाकरता किती पराक्रम केला महाराजांनी. त्या बडी बेगमचा दरबार भरला आणि बडी बेगमच्या भरल्या दरबारामध्ये बेगम सिंहासनावरती बसलेली आहे, समोर सगळी सभा आहे. आणि त्या सभेकडे बघितलं आणि त्या बडी बेगमने सांगितलं, अरे कौन जाएगा महाराष्ट्र में और कौन लाएगा उस काफर शिवा को मेरे सामने. आणि सगळा दरबार शांत झालेला आहे. स्मशान